आणि तत्पूर्वी आपण देऊयात या सामन्याचा सामनावीर विकास जाधवला, ज्याने 20 धावा बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 1 विकेट आपल्या नावावर केली. तो विकास जाधव ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. आणि गोलंदाजी करत असताना तुला खूप साऱ्या शुभेच्छा. चला इस्टार कोसले, लास्ट वॉर्निंग आपल्याला येते. जर आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांच्या वतीनं ही शेवटची कॉलिंग आपल्याला केली जाईल. फक्त 1 मिनिटाचा कालावधी आपल्याला दिला जातोय. 12:58 मिनिटं झाली आहेत. 1:00 मिनिटांनी नक्कीच हा सामना सुरू होईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. सजवायला सुरुवात करा. ऑफिशियल शेवटची वॉर्निंग आपल्याला आता या आयोजकांच्या वतीनं दिली जाईल. अन्यथा आपल्याला पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागू शकतं. तर जेव्हा क्षेत्ररक्षण सजून होईल तोपर्यंत आपण संगीत कक्षामध्ये जाऊया आणि ऐकूयात डीजे सोने यांना. तर लक्षात घ्या, 1 मिनिटाच्या आत जर स्टार कोसले मैदानाच्या आतमध्ये हजर झाला नाही तर 3 धावांची पेनल्टी आहे. संघांना देऊया शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट. सातत्याने आम्ही भरपूर परिसरामध्ये जातो जिथे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन्स नियम बघायला मिळतात.
त्याबद्दल तुमच्यासोबत थोडीशी चर्चा मी नक्की करेन. मग चला मॅचला सुरुवात देखील करायची विनंती. चला मॅच सुरू करायची. पंच फिल्डिंग सेट करून घ्या विनंती. नील आणि नीलच्या जोडीला सूरज असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. चला फिल्डिंग लावून घ्या. जितके खेळाडू आहेत तितके खेळाडू घेऊन याची नोंद करून घ्यायची आहे. चला मॅच सुरू करायची. लगेच फिल्डिंग सेट करायची आणि पहिला बॉल विदिन 1 मिनिट पडणं गरजेचं आहे याची नोंद करून घ्या. जितके खेळाडू असतील तितके खेळाडू घेऊन खेळावं लागेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. स्टार कोसली विपक्ष कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आमचे अत्यंत जवळचे मित्र वेल्वेट बॉयज ऑफ टिटवाळा विशू केणी सर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एक जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे निलेशजी गायकर सर यांची देखील उपस्थिती असं बॅटर आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती सूरज आणि निलेश. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र गोतरणे. चला मॅचला सुरुवात करायची लगेच ही विनंती असेल. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सूरजला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निलेश. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र. मॅच इज ऑन. जगदीश सर. मॅचला होती सुरुवात. महेंद्र पाहायला मिळतील. महेंद्र गोतरणे फार चांगली ऑलराऊंडर आहेत. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. महेंद्र गोतरणे एक जबरदस्त खेळाडू आहे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूची ओळख आहे. फार चांगली गोलंदाजी नेहमी महेंद्रची आपण पाहिली आहे. शॉर्टर बॉलचा वापर, आखूड टप्प्याची गोलंदाजी फार चांगल्या प्रकारे करतात. फार चांगली बॉलिंग ऍक्शन, तितकेच जास्त वेग, प्रचंड गतीने बॉलिंग करण्यासाठी ओळखले जातात महेंद्र. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्टर बॉलचा वापर करण्यात येतोय. मैदानावरती कमालीची गोलंदाजी आणि सूरज संपूर्णपणाने बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आलाय सलगचा दुसरा डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. फार चांगली गोलंदाजी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ज्यावरती कुठेतरी रूम बनवण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. दोन बॉल दोन्ही निर्धाव पाहायला मिळतील. स्टार कोसले विपक्ष कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस बॅटची कडा थर्ड मॅन मध्ये कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. सूरजच्या खेळीचा अंत. सूरज बॅक टू दी पवेलियन. दोन बॉल वरती 2 डॉट. तिसऱ्या बॉल वरती तो संघर्ष तुटला आणि विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला मोठा धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. नॅट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतील विश्वास. विश्वांच्या वतीने कशी बॅटिंग होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्हीही मैदानावरती खेळाडू पाहायला मिळतात. दोन्ही समालोचक आहेत. फार चांगलं समालोचन नेहमी दोन्ही खेळाडूंच्या वतीने आपण पाहिली आहे. विश्वास आणि विश्वासच्या जोडीला नील असे दोन खेळाडू पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडूंच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं आहे. जास्त वेळ घ्यायचं नाही विनंती असेल महेंद्र भाऊ.
3 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते आणि विश्वासच्या खांद्यावरती जबाबदारी या विश्वासच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं आहे. विश्वास स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र गोतर्णे, फार चांगली गोलंदाजी महेंद्र गोतर्णे यांच्या वतीने षटक क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज देखील तयार. महेंद्र त्यावेळेस देखील हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 1 या आकड्यावरती 3 बॉल वरती संघर्ष पाहायला मिळाला. अखेर 4थ्या बॉल वरती तो संघर्ष तुटला. एक्झॅक्टली आपण बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये. निलेशच्या माध्यमातून हुक करण्यात आलाय आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेला बॉल सीमारेषा पलीकडे आलेला दमदार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. बॅटर दोन्ही पाय फिशच्या मागे आहेत. डॉट बॉल. येस इट इज. दोन्ही पाय मागे क्रिसच्या दोन्ही पाय मागे आहेत. आपण स्क्रीन वरती दाखवू शकतो. क्रिसच्या दोन्ही पाय जे आपल्याला पाहायला मिळतील, जी लाईन आहे विकेटची त्या विकेटच्या मागे आहेत. यावेळेस देखील गोलड्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मैदानावरती. एक्झॅक्टली आलेली सिंगल आणि फलंदाज बाद. 1+ विकेट रनआउटची. नीलच्या खेळीचा अंत. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना. दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा मोठा धक्का बसेल. नीलच्या खेळीचा अंत. षटक क्रमांक 1 समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा फलकावरती. नवीन बॅटर अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा पाहायला मिळतील. अविनाश आणि विश्वास असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. विश्वासला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. फार चांगले गोलंदाज आहेत, मात्र मैदानावरती चांगली बॅटिंग करू शकतील का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती फार सुंदर असे दृश्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो भगवा ध्वज, ज्या भगव्याने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना ओळख दिली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी तलवार हातात घेतली. रायरेश्वराच्या मंदिरावरती रक्ताचा अभिषेक घालून आईच्या स्वप्नातलं खऱ्या अर्थानं स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज. निश्चयाचे महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची, ऐसा राजा, प्राणराजियाचा, जीव योगियाचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडितो, युद्ध मांडितो ऐसा राजा, जीव जीवितो, जीव रक्षितो, जीव वाहतो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्वज आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेची शोभा वाढवत असताना
खऱ्या अर्थानं स्वराज्य आपल्या सर्वांना मिळालं. स्वराज्य हवं ही तर श्रींची इच्छा. खऱ्या अर्थानं हे वाक्य 350 किल्ल्यांचं साम्राज्य आणि स्वराज्याचं देखणं स्वप्न आज सत्यात उतरत असताना 350 वर्ष झाली तरी देखील आपल्या सर्वांसाठी अभिमान म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 2 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पांडुरंगांना आपण पाहू शकतो. रनआउटचा प्रयत्न होता मिड ऑफ मध्ये. बॉल जरूर ट्रॅव्हल झाला. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 3 आकड्यावरती पाहायला मिळेल. अडचणीमध्ये सापडलाय कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी संघ. दुसरीकडे जर विचार केला तर मात्र आपल्याला पाहायला मिळतील ईस्टर कोसले संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय. बॅटची कडा आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का बसतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. विश्वासकेचा अंत 3 वरती हा तिसरा धक्का. तडमय आपल्याला पाहायला मिळतील. तडमयच्या वतीने कशी बॅटिंग होईल ते देखील पाहणं गरजेचं. आता संघ अडचणीमध्ये सापडला. मी म्हणेल 5 ओव्हर आणि 5 ओव्हर मध्ये 35 ते 40 धावा तरी बनवणं गरजेचं राहणार आहे. कट करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल. त्यासाठी मी म्हणेल इथून मोठे फटके मारण्यापेक्षा पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्ड झाली. कमबॅक देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. शूट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ईस्टर कोसले या मॅच मध्ये फार चांगली कामगिरी करत असताना स्पेशली मी म्हणेल पहिल्या षटकामध्ये महेंद्र गोतरणे, दुसऱ्या षटकामध्ये पांडुरंग, दोन्ही खेळाडूंच्या वतीने फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता. लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हे षटक मी म्हणेल फार चांगले राहिले पांडुरंगाच्या दृष्टिकोनातून. स्पेशली ईस्टर कोसले कारण महेंद्र गोतरणेने फार चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून मैदानावरती फार चांगली गोलंदाजी होत असताना पांडुरंगाच्या माध्यमातून देखील आलाय बॉल डॉट. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फार चांगली गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला हॉरिझॉन्टल बॅट स्विंग मध्ये मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. 5 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा झाली आहे मिस्टेक. आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 5 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाच धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्र गोतरणे पुन्हा एकदा आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मध्ये जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली. तेच आता पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करत असताना आपल्याला पाहायला मिळतील महेंद्र गोतरणे. धावसंख्या फलकावरती 5 गडी गमावलेत आतापर्यंत 3. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल चांगली गोलंदाजी करत असताना महेंद्र गोतरणे एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच महेंद्र असतील, वासुदेव असतील, पांडुरंग असतील या सर्व खेळाडूंच्या वतीने
यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज होत आहेत बाद विकेटचं होत असताना पतन इष्ट दाखवल्या त्याच इष्ट गोलंदाज महेंद्रने वाकवल्या पण मग विकेट डाऊन तन्मयच्या खेळीचा अंत. सूरज नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना बघता बघता चौथा फार चांगली मैदानावरती गोलंदाजी पाहायला मिळते मात्र कमकुवत फलंदाजीचा मुजायरा पाहायला मिळेल कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी संघाच्या वतीने. यावेळेस देखील बॅटला बॉल स्पर्श झालाय की नाही हा प्रश्न आहे मात्र थर्डमॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. दोन खेळाडू बॉलच्या मागे सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न फक्त बघता 2 धावा कंप्लीट आणि लेगबायसच्या 2 धावा ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील 7. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. महेंद्र फार चांगली गोलंदाजी करतात. यानंतर वासुदेव यांची देखील एक ओव्हर आहे. त्या ओव्हर मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न, एक षटक कोणाच्या नावावरती असेल, आय थिंक कॅप्टनच्या नावावरती असेल. कॅप्टन देखील फार चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहेर आहे. आता दुसरीकडे जर विचार केला तर मात्र थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळालं बॅटिंग करत असताना फ्रंट मध्ये असणाऱ्या खेळाडूंच्या वतीने. टॉप ऑर्डर परास्त झाला, मिडल ऑर्डर एक्सपोज झाला. आता फिनिशर्स वरती जबाबदारी आली आहे. ते एक्सपोज होतील का ते देखील पाहणं गरजेचं आहे. 7 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार कोसले विपक्ष कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी अशी लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. गोलंदाज देखील तयार होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतील. महेंद्र फार चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. अफलातून गोलंदाजी. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न मात्र पॉइंट मध्ये कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय. अजून एक धक्का बसेल कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी संघाला. गौरव पाहायला मिळतील. 5वा धक्का बसतोय. 7 या आकड्यावरती 5 षटक खेळणं गरजेचं आहे. 5 षटकांमध्ये मिनिमम तुम्हाला 25 ते 30 धावा तरी बनवणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही धावा बनवाल त्यावेळेस धावाचा कुशन ज्यावेळेस तुमच्याकडे असतो तुमचे गोलंदाजांकडे देखील थोडंसं कुशन असेल आणि त्यावेळेस गोलंदाजी देखील चांगली होईल. गोलंदाजी चांगली आहे ॲज कम्पेअर जर पाहिलं तर. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 ची होती समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी स्टार कोसले संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आम्हाला आठवतोय ज्यावेळेस आम्ही आंबिवलीची स्पर्धा कव्हर करत होतो त्यावेळेस कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी संघाने 5 षटकांमध्ये जवळपास 21 ते 22 धावा बनवल्या होत्या. त्या धावा डिफेंड देखील केल्या होत्या. त्यामुळे तिथपर्यंत नाही तर त्यापेक्षा थोडे जास्त बनवणं गरजेचं आहे. समोर एक नामांकित संघ आहे. महेंद्र असतील, पांडुरंग असतील, त्या समवेत वासुदेव असतील. त्यांच्याकडे फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. फार चांगली गोलंदाजी आपल्याला नेहमी पाहायला मिळते कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी संघाच्या वतीने. पण काही खेळाडू आज उपस्थित नाही आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ आता थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली 2 षटकांचा काही शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. सचिन टीमचे कॅप्टन आता सचिनच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. डावखुऱ्याचे सचिन बघूया आता कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. लेफ्टी बॉलर सचिन फार चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. अविनाश पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. 7 वरती 6वा धक्का बसतोय कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी संघाला.
सापडलाय तो म्हणजेच कोंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी. जो खेळाडू येतोय ऍज अ बॉलर त्या खेळाडूला यश संपादित होते. दुसरीकडे जर बघायला गेलं तर मात्र ईस्टार कोसले संघ कमालीची कामगिरी, मात्र खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते कोंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी संघाच्या वतीने. यावेळेस देखील बॅटची कडा, अजून एक विकेटचा पतन. 7 वरती 7वा धक्का बसत असताना फाईन लेग मध्ये जगदीशच्या वतीने टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. यश शाखेचा अंत 7वा धक्का 7 या आकड्यावर. आदर्श 11 केळणी, जय हनुमान क्रिकेट संघ बसत. दर्शन नवीन बॅटर. आता मी म्हणेल इथून 5ही षटक खेळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये एकावरती एक खतरे बसत असताना विकेट अपेक्षा उंबरट्यावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन सचिन, बघूया सचिनच्या वतीने विकेट अटॅक कंप्लीट होईल का. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. सचिन ब्लाइंड होते संपूर्णपणाने. मैदानावरती पंचांचा इशारा येत असताना नो बॉल. यस, 3 खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये आय थिंक आपल्याला पाहायला मिळतोय. येस, नो +1. 5-4 फॉर्मेशन आणि पुढचा बॉल फ्रीडचा असेल. नो +1. एकूण 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या 9 या आकड्यावरती आणि पुढचा बॉल फ्रीडचा असेल. गोलंदाज देखील तयार. 9 धावा धावफलकावर. गोलंदाज पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. वाईट बॉल रडार पेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, जो फ्रीडचा बॉल होता. पुन्हा एकदा फ्रीड कंटिन्यू होत असताना आपल्याला पाहायला मिळेल वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतो 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात आला. खूप टप्प्याचा बॉल आलाय, बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती 10. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतो आलाय बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. संपूर्णपणाने टॉप ऑर्डर परास, मिडल ऑर्डर एक्सपोज. फिनिशरच्या माध्यमातून देखील काहीसा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही. बॉल हवेमध्ये असेल, कॅचची संधी निर्माण झाली होती. बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार 4 धावांसाठी. चौदा धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौकार आले, ज्या चौकाराची नितांत गरज होती आणि गौरवच्या बॅट मधून हा चौकार संजीवनी तर देईलच. यावेळेस देखील बॅटची आतली कडा, लेमन कट ज्याला क्रिकेटमध्ये आपण चायनीज कट म्हणतो, अगदी तीच कट पाहायला मिळाली. आलेली सिंगल, षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. टीम कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी. पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली. षटक क्रमांक मैदानावरती 5वं मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. लेगबाशी एकदा बाद होईल. फलक पुढे सरकत असताना 16 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 16. वासुदेव तयार बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्टार कोसली संघाच्या वतीने. फार चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल यंदाच्या अंगामध्ये कोसले संघ पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केलाय, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. आलेली सिंगल, 1 की 2? एकच असेल. मैदानावरती एका दाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा 17. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत स्वर्गीय शैलेश दादा खेणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब संघाच्या वतीने पाहायला मिळते. स्पेशली सुनील दादा खेणे, सौरभ दादा खेणे, कल्पेश दादा खेणे, अविश दादा पाटील आणि पिंट्या दादा खेणे, तसेच आमचे कृष्णादा असतील, यांची देखील भरपूर सारी मेहनत. फलंदाज बाद होतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. विकेटचं पतन होत असताना अजून एक धक्का बसतोय. अजून एक विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज होतील बाद. असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती लोकेश पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती दर्शन. धावसंख्या 17 आतगड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलचं खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. रनरपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल कटरचं यूज कदाचित करावं आणि मैदानावरती तेच करण्याचा प्रयत्न. मात्र कटरचा ज्यावेळेस तुम्ही यूज करता त्यावेळेस नियंत्रण, कंट्रोलेबल बॉलिंग, लाईन लेंथ अचूक असणं गरजेचं आहे. आणि मैदानावरती वाईट बॉल देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, आलाय बॉल डॉट. शेवटचा बॉल असेल. 18 धावा धावफलकावरती. चेरी ऑन द टॉप, चेरी ऑन द केक. अंतबला तो सबला करू शकतील का ते देखील पाहणं गरजेचं आहे. कुंढेरी स्पोर्ट्स कुंढेरी. यावेळेस देखील सुख चांगला पाहायला मिळतोय. लॉंग अपच्या दिशेला सूरज असतील. आलेली सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना 5 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. 19. 20 धाब्यांचं लक्ष असेल. 20चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आले. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची ही विनंती असेल. कुंढेरी स्पोर्ट्स कुंढेरी आपण
30 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सहसा कोंडेरी संघाला आपण असं पाहत नाही, पण आम्हाला आठवतंय आंबिवलीच्या मैदानावरती ज्या प्रकारची कामगिरी कोंडेरी संघाने केली होती, ती कामगिरी त्यांना पुन्हा एकदा अशी करावी लागेल. 21 धावांचं लक्ष होतं. 21 धावा डिफेंड कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाने केल्या होत्या. तशी कामगिरी मैदानावरती होईल का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं घेऊन आता बॉलर तन्मय. सूरज आणि पांडुरंग हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. पांडुरंग स्ट्रायकिंग एंड वरती आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला सूरज पाहायला मिळतील. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. कोसले ईस्टार कोसले विपक्ष कोंडेरी स्पोर्ट्स कोंढेरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय आणि कुठला संघ जिंकेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द इक्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघ अडचणीमध्ये. मॅच इज ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती तन्मयला आपण पाहतोय. तन्मयला चांगली ओव्हर टाकणं गरजेचं आहे. निलेश त्यांच्यावरती जबाबदारी, विशू वरती जबाबदारी. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल पहिलाच बॉल आलाय डॉट. पांडुरंग स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. 20 धावांचं लक्ष आहे. 20चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. 20 धावा त्या बनतील का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. ज्या प्रकारची मैदानावरती आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते, ती बॅटिंग अतिशय स्ट्रॉंग आहे स्टार कोसले संघाची. एक्झॅक्टली कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. गोलंदाज देखील तयार. यावेळी शॉर्टर वनचा वापर करण्यात येतोय. तन्मय पाहायला मिळतील. व्हाईट बॉल धावफलक ओपन झालेला आहे. 1 ऑन द बोर्ड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील अँड 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असं पंचांचा इशारा येत असताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक धावजी धावफलकावरती पाहायला मिळते. फार चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र स्पेशली गोलंदाज ईस्टार कोसले यावेळेस देखील फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धावांसाठी खणखणीत चौकार. चौकार आलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. या चौकाराची नितांत गरज होती आणि तो चौकार देखील आलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला ड्रिल करून दाखवतात. नवनाथजी भोईर साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजे पांडुरंग यांच्यासाठी. 2 बॉलवरती 2 सिक्सर ठोकले तर मात्र 400 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या फलकावरती 5. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बॉलची होत असताना समाप्ती. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. तन्मय मैदानावरती कमबॅक करून देत आहेत. ज्या कमबॅकची नितांत गरज होती तो कमबॅक मैदानावरती झालाय. जरूर एक चौकार आलाय, मात्र त्या चौकाराच्या व्यतिरिक्त 3 बॉल जबरदस्त हाताळले गेले. 3 डॉट बॉल, 1 वाईड, 1 चौकार पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 5. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉल वरती देखील तशीच तिखट गोलंदाजी होईल का हा प्रश्न निर्माण झालाय. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहायला मिळाली. काहीसा बॅट अँड बॉलचा संपर्क नीट झाला नाहीये. 1 धाव झाली आहे कंप्लीट. धावफलक 6 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो थोडासा आपण पाहू शकतो. टेंटेटिव्ह अप्रोच एसटी रक्षकाचा पाहायला मिळतोय. आपण पाहायला गेलं तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. 20 धावांचं लक्ष आहे. ज्यावेळेस 7 वरती 7 गडी बाद झाले असं वाटलं. 10 धावा तरी बनतील का. आता त्यानंतर फटका आपल्याला एक चांगला पाहायला मिळाला. चौकाराच्या दिशेने गेला. त्यानंतर नो बॉल वरती सिंगल. त्यानंतर एखाद डबल, एखाद सिंगल. धावसंख्या कशी बशी 19 पर्यंत पोहोचली. त्यानंतर 20 धावांचं टार्गेट. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 8 पाहायला मिळेल. 24 मध्ये 12 ची आवश्यकता. 24 बॉल 12 धावा. ईस्टार कोसले संघ सध्या या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती, ड्रायव्हिंग सीट वरती या मॅचला ड्राईव्ह करत असताना फार चांगली कामगिरी. पहिल्या इनिंग मध्ये फार चांगली गोलंदाजी, स्पेशली महेंद्र गोतरणे असतील, स्टार्ट फार चांगली करून दिली. कॅप्टन सचिन 2 बॉल वरती 2 विकेट दिल्या. त्यानंतर पांडुरंग ज्यांची ओव्हर फार चांगली राहिली. का
कारण महेंद्र गोतर्णे यांना साथ देणं गरजेचं होतं. बॉलर हंटिंग पेअर असं आपण नेहमी म्हणतो. दोन गोलंदाज ज्यावेळेस चांगली गोलंदाजी करतात समोरच्या संघावरती प्रेशर क्रिएट होतो आणि प्रेशर मध्ये विकेट देखील जातात. एक्झॅक्टली तेच पाहायला मिळालं. महेंद्र पांडुरंग या दोन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. सचिनने त्या कामगिरीचा फायदा उचलला. ज्याप्रमाणे कामगिरीचा फायदा उचलला होता 2023च्या वर्ल्ड कप मध्ये, ज्यावेळेस मोहम्मद शामी फार चांगली गोलंदाजी करत होता. कारण मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह दोन खेळाडू रन द्यायचे नाही, मोहम्मद शामी विकेट घ्यायचा. एक्झॅक्टली तेच महेंद्र आणि पांडुरंग यांनी चांगली कामगिरी केली. सचिनने फायदा उचलला आणि वासुदेवच्या षटकामध्ये देखील 4 धावा आल्या. फार चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळतात. विशू पाहायला मिळतील. 24 मध्ये 12ची आवश्यकता. यावेळेस देखील कट केलाय. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. जबरदस्त मैदानावरती टोलेजंग फटका पाहायला मिळतोय. पंच केला स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून. कव्हर पॉइंटला पीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, जिथेच चौकाराची मोहर होती. 23 मध्ये 8ची आवश्यकता. लेस दॅन 3 असं रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. विशू येत आहेत. कॅच झाली. ड्रॉप. रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद आहेत की नाही हे पाहूया आपण. चला सेफ आहे बॅटर. आली आहे सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोचली 13 या आकड्यावर. 22 मध्ये 7ची आवश्यकता. सूरज पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग इन वरती. 22 मध्ये 7ची आवश्यकता. विशू पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. विश्वास किणे. यावेळेस झाली मिस्टेक. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जवळ पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 22 मध्ये 6ची आवश्यकता. हे इक्वेशन असेल. 22 बॉल 6 धावा हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 22 मध्ये 6 बनतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता समीकरण अगदी सोपं झालंय. 21 मध्ये 2ची आवश्यकता. ईस्टर कोसले संघ या मॅच मध्ये 99.9% आपल्याला पाहायला मिळतोय. एकवीस मध्ये 2ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील उचलून धरली आहे. फिंगर अप. OUT. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन. मोठा धक्का बसतोय. सूरज बॅक टू दी पवेलियन. मध्ये 2ची आवश्यकता. 20 बॉल 2 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. आवड्या पाहायला मिळेल. कल्याण ग्रामीण मध्ये प्रवीण विषय उर्फ फावड्या ती प्रचलित आहे तशी बॅटिंग. प्रवीण क्या बात आहे. हा देखील प्रवीण आणि लाडन याला भावड्या म्हणतात. यावेळेस देखील मैदानावरती बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाली. आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट.
धावसंख्या फलकावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 19 मध्ये 2ची आवश्यकता. 19 बॉल आणि 2 धावा विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. ई स्टार कोसले इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अगेन्स्ट टीम कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी. कुंडेरी संघामध्ये त्यांचे प्रमुख खेळाडू उपस्थित नव्हते. अनुपस्थितीमध्ये संघ खेळला आणि कुठेतरी त्याचा मोबदला की इतकी कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल हँडेडली डॉमिनेशन ई स्टार कोसले संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. टेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 18 मध्ये आता 2ची आवश्यकता असेल ई स्टार कोसले संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. 18 मध्ये 2ची आवश्यकता. 3 षटक आणि 2 धावा हे इक्वेशन पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. 1 बॉल्स 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. 17 मध्ये आता 2ची आवश्यकता. 17 मध्ये 2 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. बॅटची कडा पाहायला मिळतीये आलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. आता एका धावेची आवश्यकता. स्कोरर लेबल फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 16 मध्ये 1 हे इक्वेशन पाहायला मिळेल. 16 बॉल 1 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. जनमन वसत विपक्ष संघर्ष 11 खेळणी अशी पुढील लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. 16 मध्ये 1 धावेची आवश्यकता. बॉल पडल्यानंतर खाली राहत असताना आपल्याला पाहायला मिळते स्लोवर 1 फ्लाइटेड डिलिव्हरी. डॉट बॉल 15 मध्ये 1. 15 बॉल 1 धाव विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. ही मॅच जशी फिनिश होईल 20 मिनिटांचा ब्रेक असेल याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या. आणि लंच ब्रेक असेल तो देखील याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. ऑफिशियल सर्व खेळाडू आयोजन समिती यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. असू द्या आपलाच येतो पण चालायचंच. 12वा खेळाडू असतो पण सध्याच्या घडीला तो आपल्याला ऍज अ बॅटर पाहायला मिळतोय. आणि मॅच प्रॅक्टिस पेक्षा अजून मोठी प्रॅक्टिस कुठली असेल. तुम्ही नेटमध्ये किती प्रॅक्टिस करा पण जी मॅचची प्रॅक्टिस असते ती वेगळीच असते. 13 मध्ये 1ची आवश्यकता. हो क्या बात आहे. स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र भाऊ जागा धोक्यात आहे. आलाय दमदार चौकार. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय ई स्टार कोसले संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी संघाला. मॅन ऑफ द मॅचच्या दिवशीला आपण वळणार आहोत. कोण असेल मॅन ऑफ द मॅच पाहणं महत्वाचं आहे पण